हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर दिशा स्पीक्स यूट्यूब चॅनल. आज आपण इंग्रजी व्याकरणामधील अतिशय महत्त्वाचा टॉपिक अभ्यासणार आहोत आणि त्या टॉपिकचं नाव आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. सगळ्यात आधी इंग्रजी व्याकरणातील वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे नेमकं काय आहे व त्याचा संबंध मराठी व्याकरणातील कोणत्या टॉपिकशी आहे हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल, जेणेकरून इंग्लिश ग्रामर आणि मराठी व्याकरण यामध्ये किती साम्य आहे हे तुम्हाला सहज लक्षात येईल. जर तुम्ही या दोन्ही विषयामधील सारखेपणा समजून घेऊन त्याप्रमाणे अभ्यास केला तर निश्चितपणे तुम्हाला या दोन्ही विषयात पैकीच्या पैकी मार्क्स नक्कीच मिळवता येतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणातील समास हे प्रकरण माहीतच असेल. मराठी व्याकरणातील समास आणि इंग्रजी व्याकरणातील वन वर्ड सबस्टिट्यूशन्स यांचा अगदी जवळचा संबंध आहे. तो संबंध कसा आहे हे आता आपण पुढील उदाहरणावरून समजून घेऊया. बऱ्याचदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो. यालाच मराठी व्याकरणात समास असे म्हणतात. आणि शब्दांची अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. पुढील उदाहरणावरून तुम्हाला हे अधिक स्पष्ट होईल. समजा तुम्ही गणपतीची मूर्ती विकत घेण्यासाठी एका दुकानामध्ये गेले, तर तुम्ही त्याला ती मूर्ती कशी मागणार? तुम्ही त्याला असं म्हणणार का की वक्र आहे तुंड ज्याचे अशा देवतेची मूर्ती मला हवी आहे? आपण असं नाही म्हणणार. त्याऐवजी आपण त्याला म्हणू, मला गणपतीची मूर्ती हवी आहे. इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की आपण वक्र आहे तुंड ज्याचे याच्याऐवजी फक्त एकच शब्द वापरला. म्हणजे नेमकं आपण काय केलं तर शब्दांची काटकसर करून एकच शब्द वापरला. पुन्हा बघा, वक्र आहे तुंड ज्याचे याच्याऐवजी आपण काय म्हणू? तर याचं उत्तर आहे गणपती. आणखी एक उदाहरण बघा. निळा आहे कंठ ज्याचा म्हणजे कोण? तर त्याचं उत्तर आहे महादेव. म्हणजे इथे निळा आहे कंठ ज्याचा एवढे शब्द न वापरता आपण शब्दाची काटकसर करून त्याऐवजी आपण एकच शब्द तयार केला आणि तो म्हणजे महादेव. यालाच मराठी व्याकरणामध्ये सामासिक शब्द असं म्हणतात. या दोन उदाहरणावरून तुम्हाला सामासिक शब्द काय आहे हे समजलंच असेल. तसा आपला टॉपिक आजचा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, तर आपण त्याकडे वळूया आणि हे सुद्धा बघूया की वन वर्ड सबस्टिट्यूशनचा सामासिक शब्दासोबत म्हणजेच समास या प्रकरणासोबत कसा संबंध आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन्सचा अर्थ होतो अनेक शब्दांऐवजी वापरलेला एक शब्द. आणि सामासिक शब्द म्हणजे काय तर अनेक शब्दांची काटकसर करून किंवा शब्दांची काटकसर करून तयार झालेला एक शब्द. हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण मगाशी जे उदाहरण वापरलं होतं तेच उदाहरण परत बघूया. निळा आहे कंठ ज्याचा म्हणजे वन हुज थ्रोट इज ब्ल्यू म्हणजे काय तर महादेव. येथे वन हुज थ्रोट इज ब्ल्यू एवढे शब्द न वापरता त्याऐवजी आपण एकच शब्द वापरला. आणखी एक उदाहरण बघा. फूड ऑफ गॉड म्हणजे नेमकं काय तर नैवेद्य. फूड ऑफ गॉड एवढे शब्द न वापरता त्याऐवजी आपण एक शब्द वापरू शकतो का तर त्याचं उत्तर आहे हो, आणि तो शब्द आहे ॲम्ब्रोझिया. ॲम्ब्रोझिया म्हणजे नैवेद्य. आणखी एक उदाहरण बघा. वन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड ज्याचा देवाच्या अस्तित्वावर विश्वास नाही असा म्हणजे कोण तर त्याला आपण म्हणू नास्तिक. नास्तिकला इंग्रजीमध्ये ॲथिस्ट असे म्हणतात. इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, वन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड एवढ्या शब्दांच्या ऐवजी आपण एकच शब्द वापरला आणि तो शब्द होता ॲथिस्ट. आज तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आणि समास या दोघांमध्ये काय संबंध आहे हे नक्कीच लक्षात आलं असेल. आता वन वर्ड सबस्टिट्यूशनची आपण पुढील उदाहरणे बघूया आणि ती पाठ करूया, जेणेकरून आपल्याला एक्झाममध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवता येतील. पहिले एक्झाम्पल बघा. अ पर्सन हू थिंक्स अनसेल्फिशली फॉर अदर्स. अ पर्सन हू थिंक्स अनसेल्फिशली फॉर अदर्स म्हणजे नेमकं काय तर अशी व्यक्ती जी इतरांसाठी निस्वार्थपणे विचार करते. याला इंग्रजीमध्ये एक छान शब्द आहे आणि तो शब्द आहे ॲल्ट्रुइस्ट. ॲल्ट्रुइस्ट म्हणजे परोपकारी म्हणजेच निस्वार्थी. आणखी एक उदाहरण बघा. वन हू इज नॉट शुअर
अबाउट गॉड्स एक्झिस्टन्स. वन हू इज नॉट शुअर अबाउट गॉड्स एक्झिस्टन्स म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाचे ज्ञान आपल्याला नाही असे मानणारा. ईश्वराच्या अस्तित्वाचे ज्ञान आपल्याला नाही असे मानणारा म्हणजे ॲग्नॉस्टिक. ॲग्नॉस्टिक म्हणजेच अज्ञेयवादी. आणखी एक उदाहरण बघा. वन हू डज ए थिंग फॉर प्लेजर अँड नॉट ॲज ए प्रोफेशन. वन हू डज ए थिंग फॉर प्लेजर अँड नॉट ॲज ए प्रोफेशन म्हणजे अशी व्यक्ती जी एखादी गोष्ट व्यवसाय म्हणून नाही तर स्वतःच्या आनंदासाठी करते. यालाच आपण ॲमॅटर असं म्हणतो. ॲमॅटर म्हणजे हौशी किंवा कलाप्रेमी. वन हू लीड्स ए सेव्हरली सिम्पल लाईफ. वन हू लीड्स ए सेव्हरली सिम्पल लाईफ म्हणजे जो अत्यंत साधे जीवन जगतो असा. जो अत्यंत साधे जीवन जगतो असा. याला इंग्रजीमध्ये एक छान शब्द आहे आणि तो शब्द आहे असेटिक. असेटिक. असेटिक म्हणजे संन्यासी. पुढील उदाहरण बघा. अब्सेन्स ऑफ लॉ अँड ऑर्डर. अब्सेन्स ऑफ लॉ अँड ऑर्डर किंवा अब्सेन्स ऑफ गव्हर्मेंट. अब्सेन्स ऑफ गव्हर्मेंट म्हणजे अनियंत्रित राज्यकारभार. याला इंग्रजीमध्ये ॲनर्की. ॲनर्की असे म्हणतात. पुढील उदाहरण बघा. ए लार्ज एंट्रन्स ऑर रिसेप्शन रूम ऑर एरिया. ए लार्ज एंट्रन्स ऑर रिसेप्शन रूम ऑर एरिया म्हणजे मोठे प्रवेशद्वार असलेली बैठकीची खोली. मोठे प्रवेशद्वार असलेली बैठकीची खोली म्हणजेच अँटी रूम. अँटी रूम. अ पर्सन ऑर बुक विदाऊट नेम. अ पर्सन ऑर बुक विदाऊट नेम म्हणजे नाव नसलेली व्यक्ती किंवा पुस्तक. म्हणजे आपण असे बरेचसे पुस्तकं आपण वाचले असतील की ज्या पुस्तकावरती लेखकाचं नाव राहत नाही त्याला आपण म्हणतो ॲनॉनिमस. ॲनॉनिमस म्हणजेच अनामिक. ॲनॉनिमस हा शब्द आवर्जून लक्षात ठेवा कारण सरळ सेवेच्या एक्झाममध्ये PSCच्या एक्झाममध्ये हा शब्द खूप वेळा विचारला गेला आहे. पुढील उदाहरण बघा. ए बिल्डिंग वेअर गव्हर्मेंट ऑर पब्लिक रेकॉर्ड्स आर केप्ट. ए बिल्डिंग वेअर गव्हर्मेंट ऑर पब्लिक रेकॉर्ड्स आर केप्ट म्हणजे अशी इमारत जिथे सरकारी किंवा सार्वजनिक नोंदी ठेवल्या जातात. याला इंग्रजीमध्ये म्हणतात आर्काइव्ज. आर्काइव्ज म्हणजे सरकारी दफ्तर, सरकारी कार्यालय. आणखी एक उदाहरण बघा. ए मेडिसिन दॅट रिलीव्ज पेन. ए मेडिसिन दॅट रिलीव्ज पेन म्हणजे वेदना कमी करणारे औषध. वेदना कमी करणारे औषध. याला इंग्रजीमध्ये म्हणतात अँडाईन. अँडाईन म्हणजे वेदनाशामक औषध. वेदनाशामक औषध. पुढील उदाहरण बघा. ए मेडिसिन टेकन ऑर गिवन टू काउंटरॅक्ट ए पर्टिक्युलर पॉयझन. ए मेडिसिन टेकन ऑर गिवन टू काउंटरॅक्ट ए पर्टिक्युलर पॉयझन म्हणजे विशिष्ट विषाचा प्रतिकार करण्यासाठी घेतलेले किंवा दिलेले औषध. विशिष्ट विषाचा प्रतिकार करण्यासाठी घेतलेले किंवा दिलेले औषध म्हणजेच अँटीडॉट. अँटीडॉट. याला मराठीमध्ये म्हणतात विषावरील उतारा. विषावरील उतारा. पुढील उदाहरण बघा. ॲनिमल्स लिव्हिंग ऑन लँड अँड इन वॉटर. ॲनिमल्स लिव्हिंग ऑन लँड अँड इन वॉटर म्हणजे जमिनीवर आणि पाण्यात राहणारे प्राणी. जमिनीवर आणि पाण्यात राहणारे प्राणी. याला इंग्रजीमध्ये म्हणतात ॲम्फिबियन. ॲम्फिबियन म्हणजे उभयचर. ए प्लांट ऑर ॲनिमल विच ग्रोज इन वॉटर. ए प्लांट ऑर ॲनिमल विच ग्रोज इन वॉटर म्हणजे पाण्यात वाढणारी वनस्पती किंवा प्राणी. पाण्यात वाढणारी वनस्पती किंवा प्राणी म्हणजे ॲक्वॅटिक. ॲक्वॅटिक. जलचर. ॲम्फिबियन म्हणजे उभयचर आणि ॲक्वॅटिक म्हणजे जलचर. ही गोष्ट इथे आवर्जून लक्षात ठेवावी. पुढील उदाहरण बघा. द स्टडी ऑफ एन्शंट थिंग्स. द स्टडी ऑफ एन्शंट थिंग्स म्हणजे प्राचीन गोष्टीचा अभ्यास. याला इंग्रजीमध्ये म्हणतात आर्किओलॉजी.
आर्किओलॉजी. आर्किओलॉजी म्हणजे पुरातत्व. वन हू फिजिकली ट्रॅव्हल्स इन स्पेस. वन हू फिजिकली ट्रॅव्हल्स इन स्पेस म्हणजे जो भौतिकरित्या अंतराळात प्रवास करतो. याला इंग्रजीमध्ये म्हणतात ॲस्ट्रॉनॉट. ॲस्ट्रॉनॉट म्हणजे अवकाश यात्री. ए लार्ज केज और बिल्डिंग वेअर बर्ड्स आर केप्ट. ए लार्ज केज और बिल्डिंग वेअर बर्ड्स आर केप्ट म्हणजे ॲव्हेरी. ॲव्हेरी म्हणजे पक्ष्यांचा मोठा पिंजरा. ए सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट बाय वन पर्सन विथ ॲब्सुलेट पॉवर. ए सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट बाय वन पर्सन विथ ॲब्सुलेट पॉवर म्हणजे ऑटोक्रसी. ऑटोक्रसी म्हणजे हुकुमशाही. सायन्स ऑफ द बिगिनिंग्स, डेव्हलपमेंट अँड कस्टम्स ऑफ मॅनकाइंड. सायन्स ऑफ द बिगिनिंग्स, डेव्हलपमेंट अँड कस्टम्स ऑफ मॅनकाइंड म्हणजे अँथ्रोपॉलॉजी. अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानवशास्त्र. पुढील उदाहरण बघा. द स्टडी ऑफ द नेचर ऑफ ब्युटी. द स्टडी ऑफ द नेचर ऑफ ब्युटी म्हणजे इस्थेटिक. इस्थेटिक म्हणजे सौंदर्यशास्त्र. ए पर्सन रिसाइडिंग इन ए कंट्री ऑफ विच ही इज नॉट ए सिटिझन. ए पर्सन रिसाइडिंग इन ए कंट्री ऑफ विच ही इज नॉट ए सिटिझन म्हणजे ज्या देशाचा तो नागरिक नाही अशा देशात राहणारी व्यक्ती म्हणजेच एलियन. एलियन म्हणजे परकीय. ए क्लेम और assertion against a person. A claim or assertion against a person म्हणजे एखाद्या व्यक्तीविरुद्ध केलेला दावा किंवा प्रतिपादन म्हणजेच ॲलिगिएशन. ॲलिगिएशन म्हणजे आरोप. ए पिरियड ऑफ लाईफ बिटवीन चाइल्डहूड अँड मॅच्युरिटी. ए पिरियड ऑफ लाईफ बिटवीन चाइल्डहूड अँड मॅच्युरिटी म्हणजेच बालपण आणि तारुण्य यामधील काळ. यालाच इंग्रजीमध्ये ॲडलेसन्स, ॲडलेसन्स असं म्हणतात आणि त्याला मराठीमध्ये कुमार अवस्था असं म्हटलं जातं. द स्टोरी ऑफ पर्सन्स लाईफ रिटन बाय हिमसेल्फ. द स्टोरी ऑफ पर्सन्स लाईफ रिटन बाय हिमसेल्फ म्हणजे स्वतः लिहिलेले स्वतःचे जीवनचरित्र. यालाच इंग्रजीमध्ये ऑटोबायोग्राफी असं म्हणतात. ऑटोबायोग्राफी म्हणजे आत्मचरित्र. लाईफ हिस्ट्री ऑफ ए पर्सन रिटन बाय अनदर. लाईफ हिस्ट्री ऑफ ए पर्सन रिटन बाय अनदर म्हणजे दुसऱ्या व्यक्तीने लिहिलेले एखाद्या विशेष व्यक्तीचे जीवनचरित्र. यालाच इंग्रजीमध्ये बायोग्राफी असं म्हणतात. बायोग्राफी म्हणजे जीवनचरित्र. पुढील उदाहरण बघा. वन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. वन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड म्हणजे ज्याचा देवाच्या अस्तित्वावर विश्वास नाही असा. ज्याचा देवाच्या अस्तित्वावर विश्वास नाही असा म्हणजे कोण तर ॲथिस्ट. ॲथिस्ट म्हणजे नास्तिक. अलाउन्स ड्यू टू ए वाईफ फ्रॉम हर हजबंड आफ्टर लीगल सेपरेशन. अलाउन्स ड्यू टू ए वाईफ फ्रॉम हर हजबंड आफ्टर लीगल सेपरेशन म्हणजे कायदेशीर विभक्त झाल्यानंतर पतीकडून पत्नीला मिळणारा भत्ता. यालाच ॲलिमनी असं म्हणतात. ॲलिमनी म्हणजे पोटगी किंवा खावटी. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समधून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.